शेत जमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपापसातील वाद मिटवण्यासाठी आणि समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य आणि सौहार्द वाढीस लागण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी जानेवारीत सुरू केलेल्या सलोखा योजनेचा आजपर्यंत फक्त 8 शेतकऱ्यांनी लाभ घेतलाय। मात्र या योजनेचा प्रचार आणि प्रसार झाला नसल्याने आणि शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसल्याने या योजनेला अल्प प्रतिसाद मिळतोय। ही माहिती संबंधितांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलणं सध्या गरजेचं आहे। एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि तेलबिया उत्पादनात वाढ व्हावी आणि मूल्य साखळी विकासासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप योजनेची घोषणा केली आहे। यामध्ये पात्र शेतकऱ्यांना 100% अनुदानावर म्हणजे मोफत फवारणी पंप मिळणार आहे। पण आतापर्यंत महाडीबीटी पोर्टलवर लॉटरीद्वारे निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ही जवळपास 2 लाखांच्या जवळ पोहोचली आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप राज्य सरकारकडून मिळणार आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते। मात्र काही शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना अनुदान मिळालेले नव्हते। अशा शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आता 18 सप्टेंबर मुदतवाढ देण्यात आली आहे। यापूर्वी यासाठी 12 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली होती। गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर दादर येथील फुल बाजारात फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक होऊनही दर चढतायतच। साधारणतः कोणत्याही मालाची आवक वाढली की त्याच्या दरात घसरण होते। मात्र या सणात फुलांना मोठी मागणी असल्याने फार भाव देखील वाढतायत। सध्या फुलांच्या दरांमध्ये 50 ते 60% वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसते, परंतु व्यवसाय वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये नवं चैतन्य पाहायला मिळते। राज्य शासनाने गाय दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय। जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी ही अनुदान मिळणार असले तरी दूध संकलनाची माहिती अद्याप दूध संघातच आहे। त्यामुळे अनुदानाची मुदत संपत आली तरी अद्याप जुलै महिन्याचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही। विशेष म्हणजे दुग्ध विभागाकडे अनुदानापोटीचे 168 कोटी रुपये पडून आहेत। डिसेंबर 2023 पासून गाय दुधाचे उत्पादन वाढल्याने खरेदी दर कमी झाला होता। राज्यातील विशेषतः खासगी दूध संघांनी मनमानी पद्धतीने दूध खरेदीला सुरुवात केली आहे। माढा तालुक्यात नुकत्याच पडलेल्या पावसामुळे अगदी काढणी झालेले खरीप पिके धोक्यात आली आहे। त्यातल्या त्यात उडीद पिकाला त्याचा मोठा फटका बसलाय। पावसाची थोडी उघडीप मिळताच शेतकऱ्यांकडून उडीद काढणीला प्रारंभ झालाय। उडीद विक्रीसाठी कडुवाडी, मोडणीम, माढा व टेंभुर्णी येथील बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यात, परंतु त्याला योग्य भाव मिळत नसल्याने मोठा आर्थिक फटका बसतोय। त्यामुळे किमान केंद्र सरकारच्या 7,400 या हमी भावाने तरी उडीद खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली। खरीप हंगामातील नवीन कापूस बाजारात येण्यास सुरुवात झाली नसली तरी विदर्भात काही ठिकाणी 2023 मधील कापसाला 7,800 रुपयांचा दर मिळतोय। सरकी आणि सरकी ढेपणे यंदा उच्चांक गाठले। सरकीचे दर 4,300 तर सरकी ढेप 4,000च्या वर गेली आहे। कापसाची गाठ ही 60,000वर पोहोचली आहे। यंदा पाऊस चांगला आहे। कापसाचे उत्पादनही चांगले होणार असल्याने कापसाला खुल्या बाजारात साधारणतः 7,500 रुपये दर राहील असा अंदाज आहे। कापूस उत्पादक शेतकरी रस शोषक किडी आणि गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत। गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव समूळ नष्ट होण्यासाठी सरकारने बीटी बियाणे देशात आणले। या वाणीचा लागवड केल्यानंतर गुलाबी बोंडअळी पिकावर येणार नसल्याचा दावा करण्यात आला, पण सध्या बीटी वाणापेक्षा नॉन बीटी कापूस वाणाचे उत्पादन चांगले होत असल्याचं समोर आलं।